ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावरती विखारी शब्दात टीका केली आहे। गिरीश महाजन हे पक्ष फोडण्यासाठी नेमलेले दलाल असल्याचा निशाणा राऊतांनी साधला। तर ठाकरेंच्या काळामध्ये चौकशी लागल्यावरती महाजन पक्ष सोडणार होते, त्यामुळे सत्तांतर झाल्यावरती भाजप सोडणारे पहिले महाजन असतील असंही राऊतांनी म्हटलंय। ठाकरेंची शिवसेना जमीनदोस्त होण्याच्या मार्गावरती आहे अशी टीका सुद्धा गिरीश महाजन यांनी केली। येत्या 8 दिवसांमध्ये ठाकरेंकडे कोण राहतंय ते बघा असा खोचक टोला सुद्धा महाजनांनी लगावला होता। यावरून राऊतांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं। उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे। हा गट मला वाटतं आता जमीनदोस्त देशमुख होण्याच्या मार्गावर आहे। नाशिकला आता ते संघटनात्मक गोष्टीवर चर्चा करून गेले। त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या 8 दिवसामध्ये कोण राहील कोण राहणार नाही म्हणून। त्या माणसाच्या बडबडीमुळे त्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत। मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील, पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेला आहे। हा पक्ष संपवण्यासाठी मला असं वाटतं की संजय राऊत पुरेसे आहेत। हातात पोलीस आहेत, पैसे आहेत प्रचंड, टेंडरबाजीतून खंडणीतून, आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे। आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने, त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन आहे। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ह्यांच्या चौकशा सुरू झाल्या होत्या, तेव्हाचे पक्ष बदलायला तयार होते। आज जी तुम्ही भाषा वापरताय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जमीनदोस्त करण्याची, तुम्हाला लाज वाटली पाहिजे। गिरीश महाजन हे जे बोलतायत ती भाषा त्यांना घेऊन बुडणार आहे त्यांच्या पक्षाला। शिवसेना संपवणं हे गिरीश महाजनच्या 10 पिढ्या उतरल्या तरी जमणार नाही। गिरीश महाजनचा अभ्यास कच्चा आहे।